जय श्रीराम। सर्व भाविक भक्तांना, महाराष्ट्रातील, भारतभरातील, विश्वातील सर्व राम भक्तांना जय श्रीराम। सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात येते की येणाऱ्या 22 जानेवारी 2024 या दिवशी भगवान रामचंद्रांचं अयोध्येमध्ये नवनिर्मित केलेल्या ज्या मंगलमय मंदिराची वाट आपण वर्षापासून पाहत होतो। अनेक कारसेवकांनी यासाठी स्वतःचं बलिदान दिले आणि सगळ्यांचं एकच लक्ष होतं, ज्या मुहूर्ताची आपण वाट पाहत होतो तो सुंदर असा योग 22 तारखेला आपल्याला प्राप्त झालेला आहे। आपण सगळे सगळे आहोत। महत्त्वपूर्ण अशा मुहूर्ताचे साक्षी बनत आहोत का? कारण त्या दिवशी जगाचा बाप मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहे आणि तो आनंद आपला अतिशय महत्त्वाचा आहे। सगळ्यांनी आपल्या घरावर लाइटिंग लावा। दिवाळीपेक्षाही द्विगुणित आपला आनंद असला पाहिजे। अतिशय महत्त्वाचा सण आहे, शुभमुहूर्त आहे, लक्षात घ्या। त्यामुळे त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरावर लाइटिंग लावा, घरासमोर दिवे आतोन लावा, पाचच नाही जसे शक्य आहे ना तेवढे लावा। प्रत्येकाने सुंदर अशी दिवाळी एकदम दैदिप्यमान आपले घर बनवायचे आहे। प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये स्थानापन्न होण्याच्या त्या दिवसाचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे। पण सगळ्यांना एक विनंती आहे, आमच्या सर्व स्वयंसेवकांनी गावापर्यंत अक्षर कलश पोहोचवलेला आहे। तो अक्षर कलश सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे। सगळ्या स्वयंसेवकांनी प्रत्येक घरी डोर जाऊन ते अक्षर पोहोचवणार आहे। काही जणांपर्यंत पोहोचलेले आहेत। ते अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे गमत नाही, विनोद नाही, हे अक्षर भगवान प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला पाठवलेलं निमंत्रण आहे। याला महाराष्ट्रामध्ये मूळ पत्रिका म्हणतात आणि त्याला प्रमाण आहे। जगद्गुरू सांगतात जातोबाई माहेरचं मुळ आलं, जातोबाई माहेरचं मुळ आलं, सद्गुरू मायेनं कौल पाठवलं। अशा पद्धतीचं निमंत्रण तुम्हाला मिळालेलं आहे। सगळ्यांनी या परम पावन मुहूर्ताचा अवश्य लाभ घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे। आणि प्रत्येक हिंदू बांधवांना, प्रत्येक आपल्या स्वकीयांना जागृत करून त्या दिवसासाठी जागृत करायचे माझी सगळ्यांना विनंती असेल। सर्व रामभक्तांनाही आग्रहाची विनंती आहे, आपण त्या दिवशी दिवाळी साजरी करायची, रामचंद्राचा अभिषेक करायचा, गोड नैवेद्य करायचा, आनंद घेता येईल तो आनंद घ्यायचा। जय श्रीराम।